हॅलो गाईज, हे बघा, बघू शकता आम्ही गावाला आलोय. हे माझ्या आईचं गाव आहे, माझ्या आईचं घर आहे, म्हणजे माझं माहेर. हे बघा इथं स्वयंपाक चालू आहे. हे बघा इथं पीठ मळती माझी दीदी, आणि ही माझी मोठी भाऊजाई आहे, आणि हा त्यांचा रूम आहे. हा बघा, हा छोटासा गावाकडचे घर आहे. हे बघा छोटासा रूम, आणि हा इकडं किचन आहे. स्वयंपाक चालू आहे. आणि हे बघा, हे गावाकडलं असं वातावरण आहे, आणि खूप ऊन आहे. हे बघा, आणि इकडं पाणी पण नाही आहे. पाणी आडाचं शेंदून आणावं लागतं. या गावात आणखीन पण पाण्याची सोय नाही आहे, आणि पाणी इरीचं शेंदून आणावं लागतं. हे बघा आम्ही आताच पाणी भरले. पाणी आणावं लागतंय. थांब ग. कोणा मोरीपर्यंत? पेडगाव तालुका, परभणी जिल्हा. परभणी या जिल्ह्यातलं हे पेडगाव एक खेडेगाव आहे. या गावामध्ये असं प्रकरण चालू आहे. इथं पाणीच नाही. सरकारनं 17 कोटीची स्कीम दिली, तरी पण इथले लोक आमच्या गावाला पाण्याची सोय करीत नाहीयेत. फक्त मतदान मागायला आमच्या गावाला येतात, नंतर मेलेत का जिवंत ते बघायला सुद्धा येत नाही. आणि आम्हाला पाणीच नाही. आम्हाला पाणीच नाही. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. हे माझं माहेर आहे, आणि गावाचं नाव पेडगाव आहे. परभणी जिल्हा पेडगाव गाव.